मान्सून आज अंदमानात दाखल झालाय। भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेआधी केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाजही व्यक्त केलाय। 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो आणि त्यानंतर 5 ते 7 जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रातही दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे। मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनचा वेग चांगला असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। पुढील 24 तासात दक्षिण बंगाल उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सूनचा पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। माझ्यासोबत हवामान तज्ञ SD सानप सर आहेत। सर, स्वागत तुमचं पुढारी न्यूज मध्ये। मान्सून बद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती, तर काय सांगता येईल? अंदाज तर आपण जाहीर केलेला आहेच। येस, आता आपण सोमवारपासून सांगतोय की ह्या वीकेंडला किंवा ह्या वीकच्या अखेरीस मान्सून जो आहे तो अंदमानमध्ये दाखल होईल असं सांगितलं गेलं होतं आणि मागील 2 दिवसापासून आपण असं स्पष्ट केलं की तो अंदमानमध्ये येईल। आणि आज आपण बघू शकतो की विंड्स जे आहेत, मान्सूनचे जे वारे आहेत ते अंदमानपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर तिथे मागील 24 तासांमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे आणि म्हणून आज जो आहे तो अंदमानमध्ये पोहोचलेला आहे। अंदमानात आता काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीची त्या ठिकाणची सगळी आताची आपल्याला परिस्थिती सांगता येईल आणि पुढे केरळमधला जो प्रवास आहे तो कसा असणार आहे? येस, मान्सून येणं म्हणजे काय, तर तिथे साऊथ वेस्टर्ली विंड्स जे आहेत ते सेट होणं असं आहे आणि आपण क्लिअरली बघू शकतो की साऊथ वेस्टर्ली विंड्स जे आहेत ते अंदमानमध्ये येऊन धडकलेले आहेत आणि त्याचबरोबर तिथे मागील 24 तासांपासून किंवा मागची 48 ते 72 तासांमधून पाऊस पडतोय त्या वाऱ्यांमुळे। आणि त्यानंतर केरळमध्ये जसं आपल्याकडनं प्रेस रिलीज दिली गेलेली आहे की 26 तारखेला तो केरळमध्ये पोहोचण्याचे अंदाज आहे आणि केरळमध्ये तो पोहोचू शकतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये मॉडेलमध्ये 4 दिवसांच्या त्रुटी असतात, म्हणजे तो 4 दिवस आधी किंवा 4 दिवस नंतर सुद्धा येऊ शकतो। याचाच अर्थ तो 22 मेला सुद्धा येऊ शकतो किंवा मग 30 मे पर्यंत सुद्धा तो येऊ शकतो। तर 26 मे ही एक तारीख आहे, त्याच्या 4 दिवस आधी किंवा नंतर येऊ शकतो। सर, मान्सून वेळेआधी दाखल झालाय असं म्हणता येईल का? कारण जो आपण अंदाज व्यक्त केला त्यानुसार आणि मागचा जर आपण इतिहास बघितला तर त्या सगळ्या आकडेवारीनुसार अंदमानमध्ये नक्कीच, अंदमानमध्ये तो 21 मे नंतर येतो, तर तो नक्कीच 5 ते 7 दिवस आधीच पोहोचलेला आहे आणि केरळमध्ये सुद्धा तो आणि केरळमध्ये तो 1 जूनला येतो सरासरीची तारीख जर बघितली तर। पण आता त्याचा पोचणं आणि ॲडव्हान्स होणं याच्यामध्ये फरक आहे, पुढं परत किती दिवसात जाईल याच्यामध्ये डिफरन्सेस असू शकतात आणि नक्कीच अंदमानमध्ये तो सरासरी तारखेच्या आधी पोहोचलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। इकडे अमेरिकेच्या CPC सेंटरने मोठा हवामान अंदाज वर्तवलाय। जून महिन्यापासून एल नीनो सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या तापमानात सलग 5व्या महिन्यात वाढ नोंदवली गेली आहे। सध्या असलेली न्यूट्रल स्थिती आता एल नीनो मध्ये रूपांतरित होण्याची चिन्ह आहेत। संपूर्ण मान्सून हंगामावर एल नीनोचा प्रभाव पडू शकतो असा इशारा सुद्धा CPCने दिलाय। त्यामुळे यंदाच्या पावसाच्या प्रमाणावर आणि शेतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एल नीनो म्हणजे काय की ज्यावेळी विषुववृत्तीय प्रशांत महासागराचा जो पूर्वेकडचा भाग आहे तिकडचं जर तापमान वाढलं तर त्याला आपण एल नीनो असं म्हणतो आणि त्याची उलट स्थिती असते। ज्यावेळी पश्चिम विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं जर तापमान वाढलं तर आपण त्याला ला निना कंडिशन्स आहे असं म्हणतो आणि सध्याचं जर बघितलं तर पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं तापमान वाढताना दिसतंय आणि अजून न्यूट्रल कंडिशन्सच आहे, परंतु जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये तिकडे मान्सून जो आहे तो आपलं एल नीनो जो आहे तो सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत आणि ज्यावेळी एल नीनो असतो त्यावेळी आपल्याकडे पाऊस कमी पडतो असं बऱ्याच रिसर्चमधून दिसून आलेलं आहे आणि त्यामुळं पाऊस आपल्याकडे कमी पडण्याचे चान्सेस आहेत। मान्सूनचा जो पाऊस आहे तो कमी पडण्याचे चान्सेस आहेत आणि ह्या वर्षीचा जो आपला अंदाज आहे दीर्घकालीन अंदाज, त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की मान्सूनचा पाऊस जो आहे तो सरासरीच्या 92% इतका पडण्याची शक्यता आहे।